आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. शिक्षण क्षेत्रातील गेल्या 3 दशकाच्या प्रदीर्घ प्रवासात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कामगिरी बजावत विद्यार्थी केंद्रात उत्तम प्रकारचे अध्यापन केले. अनेक संस्कारशील विद्यार्थी घडवले. एक प्रगतशील उत्तम शेतकरी युवक ते एक आदर्श शिक्षक या कसरतीतील जीवन प्रवासात अथक परिश्रमाने मिळालेल्या शिक्षक पेशातून एका तत्वनिष्ठ संस्कारी शिक्षकाची आज शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्ती होताना कंठ दाटून येत आहे. त्यामुळे अशा विद्वान आणि बुद्धिमान शिक्षक शिवगोंडा पाटील यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे प्रतिपादन कारदगा माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा उगळे यांनी व्यक्त केल्या. त्या बोरगाव येथे शिक्षक व आपतेष्ट मित्रमंडळीने आयोजित केलेल्या शिक्षक सेवानिवृत्त कार्यक्रमात बोलत होत्या. प्रारंभी स्वागत SB वनवाडे यांनी तर प्रास्ताविक LA कोणे सर यांनी केले. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. 32 वर्ष निरपेक्ष भावनेने ज्ञानसेवा केलेल्या श्री शिवगोंडा पाटील यांनी प्रारंभी 11 ऑगस्ट 1994 साली अथणी तालुक्यातील शिरूर येथील प्राथमिक शाळेतून शिक्षण सेवेचा प्रवास चालू केला. ते गळतगा येथे 12 वर्ष, बेडक्याळ येथे 7 वर्ष, मांगूर शाळेत 2 वर्ष शिक्षक सेवा बजावत भैनाकवाडी माणकापूर येथील प्राथमिक शाळेतील वर्षाच्या सेवेनंतर बढती मिळवत सुळगाव येथे शेवटचे 3 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले व पुढे 3 दशकीय सेवेनंतर शिक्षण क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारली. आणि म्हणून अशा कर्तव्यदक्ष सुसंस्कारी शिक्षकाची सेवानिवृत्तीचा क्षण म्हणजे पाटील कुटुंबियांचा अलौकिक क्षणच आहे. याच निमित्ताने त्यांच्या परिवारासमवेत उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद यांच्या मार्फत शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरवात्मक नागरी सत्कार करण्यात आला. दरम्यान उपस्थित मान्यवर तथा शिक्षकांनी निवृत्त शिक्षक शिवगोंडा पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव करत मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दत्तचे संचालक आप्पासाहेब पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू पाटील, नेमगोंडा पाटील, आदगोंडा पाटील, सुदर्शन पाटील, कुंतीनाथ भागाजे, अभय भागाजे, गोलू पाटील, RS माळी, संदीप सदलगे, LA कोणे, SB वनवाडे, संजय खामकर, सूर्यकांत गस्ती, प्रताप गस्ती, प्रशांत पाटील, राहुल पाटील, पोपट बस्तवाडे, अनिल हावले, वर्षा पाटील, सुहास पाटील, कुंद, लता पाटील, दादासाहेब बलवान, राजेंद्र ठोंबरे, पुष्पा मॅडम, काडय्या स्वामी यांच्यासह शिवगोंडा पाटील परिवारावर प्रेम करणारे आपतेष्ट मित्र व शिक्षक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशला भागाजे यांनी केले. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. हा आपल्याला ही संकट सांगत असतात, कारण आपल्याला माहित आहे की काही जण येणारे अडथळे जे असतात त्याला आपल्या यशाच्या मार्गातील मोठा एक अडथळा समजत असतात संकटांना. पण काही लोक असं असतात की त्या अडथळ्यांना सुद्धा एक संधी म्हणून ओले करत असतात, संधीचं सोने करत असतात. अशा पद्धतीनं त्यांचं जीवन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. या 31 वर्षामध्ये शैक्षणिक अध्यापनाच्या या 31 वर्षामध्ये त्यांनी खूप काही अप्स अँड डाऊन्स बघितलेले आहेत, तरी सुद्धा त्यांचं जीवन एक सुंदर असं जीवन आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेवट इतक्या सुंदर पद्धतीनं पाटील सर या ठिकाणी संपन्न होत आहे. हीच वेळ किंवा अशी वेळ प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा या ठिकाणी पाटील सरांना 31 वर्षाच्या प्रदीर्घ अशा अध्यापनाच्या सेवेतून मुक्त होताना आम्हाला पण खूप वाईट वाटतं, कारण मी आणि पाटील सर बोरगाव या ठिकाणी 2010 मध्ये ॲज अ कलिग म्हणून काम केलो. आणि काम करत असताना त्यांचे एक सहज प्रवृत्ती काय आहे की दानवृत्ती खूप आहे आणि मित्र परिवार गोळा करणं. यामुळं त्यांचा जो आज जे उपस्थित शिक्षक आहेत किंवा मुख्याध्यापक असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर असतील ते गोळा होण्याचं कारण म्हणजे त्यांचा जो स्वभावाचा एक गोडवा आहे आणि त्या गोडव्यामुळे एवढी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी कुठं जाईल त्या ठिकाणी त्यांनी आपला मित्र परिवार गोळा केलेला आहे. आणि पाटील सर असंच तुमचं मित्र परिवार तुमच्या सोबत असावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुढील जे आयुष्य आहे तुमचं दुपारी पाटील SB पाटील मॅडम बोरगाव याच्या मुख्याध्यापिका KGS बोरगावच्या त्यांचाही सेंटर त्या ठिकाणी निश्चित या ठिकाणी होता. त्यावेळेला आमच्या DYPC बटन मॅडम यांनी सांगितलं की शैक्षणिक प्रवास करत असताना हा जो एक सेवावृत्तीचा एक काळ असतो त्यानंतर सुद्धा त्यांनी म्हणजे रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांनी अध्यापन करू शकत नाही. मात्र आपल्या आजूबाजूला असणारी मुलं असतील किंवा आपल्या गल्लीमध्ये राहणारी मुलं असतील त्यांना तुम्ही सहज एक प्रश्न विचारू शकता की आज शाळेला का गेला नाहीस किंवा अभ्यास काय केलाय. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला एकटं न समजता आपलं जे कार्य आपण 1994
94 मध्ये तुम्ही जे स्वीकारला ते तसंच कंटिन्यू करत आपल्या सामाजिक सेवेला तुम्ही नव्याने सुरुवात करावी. ही दुसरी इनिंग आहे सर. कसोटी मॅच खेळायला लागला तुम्ही आता. पहिली इनिंग संपलेली आहे, दुसरी इनिंग आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही बॅटिंग करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. उर्वरित आयुष्य हे तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कारण ज्यांनी सुरुवातीची 25 वर्ष सोडली तर पूर्ण आयुष्य आमच्या मुलांना घडवण्यात घालवले. आपला संसार कधी बघितला नाही, आपली मुलं बाळ कधी बघितली नाही. बघितली ती शाळेतली मुलं बाळ. शाळेतलं मूल माझं शिकावं, कलेक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं हीच फक्त मनात आशा. आपलं मूल शाळेला गेलंय का नाही, आपलं मूल काय खाल्लं की नाही, आपल्या मुलाचा अभ्यास झालाय की नाही हा विचार न करता फक्त शाळेची आसपासची जी येणारी मुलं ती माझी मुलं, 10 ते 5 मुलांना सांभाळणारे हे आई वडील आणि हे आयुष्य असं आयुष्यभर करत असताना त्यांच्या ज्या अर्धांगिनी वहिनी आहेत पूर्ण वाटा मी त्यांचा समजते. कारण घरातून पुरुष जेव्हा बाहेर पडतो नोकरीसाठी असू दे, उद्योगधंद्यासाठी असू दे, त्यावेळेला जी जबाबदारी असते ती घरातल्या महिलेवर असते आणि म्हणून पूर्णपणे पुरुष आपलं सगळं काम बाहेर करत असतात. तर तसा या वहिनी सरांना पूर्ण सर्व्हिसच्या काळात जी दिलेली अर्धांगिनीची सर्व्हिस आहे त्यांचं सुद्धा मी आज खूप कौतुक करते. आणि सरांचं जर बघितलं तर खरंच शांत संयमी आवाज. मला बरेच वर्ष हे सर खोजायचे ते माहीतच नव्हतं. फक्त आमच्या मिस्टरांचे मित्र आहेत एवढंच माहिती असायचं मला. फक्त सर आले कधी भेटले तर मला म्हणायचे पाटील सर आहेत, असं आहे, शांत माणूस आहे. पण ह्यांचं कार्य जर बघितलं, सर काल येऊन गेल्यानंतर मला 1 तास या सरांच्या बद्दल माझ्या मिस्टरांनी सांगितलं एवढं छान व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. धन्य ते माऊली सर, तुम्हाला ज्या माऊलीनं जन्म दिला आणि तुमच्या आयुष्याचं तुम्ही सोनं केलं. खरोखर शिक्षकाची नोकरी करायची एखाद्या पुण्यवानाशिवाय कुणाच्याही पदरात नाही. आणि ते भाग्य आपल्या आसपासच्या कारंजा नगरीच्या जेवढ्या आसपासची जी गाव आहेत त्या गावात ज्यांनी शिक्षकेचं काम केलेलं आहे तर खरोखर तुमचं आयुष्य पूर्ण सफल झालंय असं मी समजतो. कितीतरी वेळा मी प्रयत्न करून सुद्धा मला ते भाग्य मिळालं नाही. पण माझे मिस्टर, माझे वडील शिक्षक आहेत ह्यात मी माझं समाधान मानतो. तर खरोखर वहिनी तुमचे मिस्टर शिक्षक आणि ज्यांनी जे आयुष्यभर जी मुलं घडवली ते पुण्य कधीही कुठलंही परत 10 जन्म जर घेतला तर ते पुण्य तुम्हाला कधी मिळणार नाही. ह्या जन्मातच तुम्ही जे पुण्य मिळवलंय. आणि आजचा हा कार्यक्रम खरोखर एवढा गोताळा, हा इथं एवढा गोताळा आहे. जर तुम्ही खोजत कार्यक्रम ठेवला असता किंवा शाळेच्या ठिकाणी कार्यक्रम ठेवला असता तर या 10 पटीने तुमचा गोताळा कसा आहे तुम्हाला समजलं असतं. तर खरोखरच तुमची मुलं तुम्ही करत असताना मुलांना चांगल्या पदावर, मला सरांनी सांगितलं माझी मुलं फार छान पद्धतीने शिकलेली आहेत, चांगल्या वरच्या दर्जावर आहेत. तर अशा पद्धतीने तुमचं कुटुंब अगदी स्टेबल करून चांगल्या मार्गदर्शन, चांगल्या संस्कारांनी घडवलं तर अशा कुटुंबाला माझ्या लाख शुभेच्छा. परमेश्वराला विनंती करते. सरांचं आयुष्य सर रिटायर झाले कशा तुमच्या शासकीय नियमातून रिटायर झाले. सर तसं बघायला तुम्ही मुलांच्या मार्गदर्शनातून रिटायर झालेला नाही. तुमचा आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन आपल्याला नेहमी मिळावं. तुमचं पूर्ण आयुष्य निरोगी, संपूर्ण आनंदीमय, तुमचं कुटुंब सगळं आनंदमय जावं. आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला लाख शुभेच्छा देते. माझे 2 शब्द. राष्ट्रात आमच्या दादाला नोकरी लागली आणि लागल्यानंतर आमचं डोक्यावरचं छत्र हरवलं म्हणून मी न खचता कोणाच्या जीवावर हे केलो तर आमचे दादा, ह्या दादामुळे मी आज ह्याच्यामध्ये आहे. आमच्या बहिणीमुळे येत आहे आणि आमच्या कुटुंबामुळे मी येत आहे. आणि आमच्या कुटुंबाच्या ह्याच्या संस्कार जे घडवलेले आमच्या सासरे पाठीमागे बसलेले आहेत. तर आमचं कुटुंब हे रत्न आहे आणि त्याच्या पोटी जन्म घेतलेले हे 2 छोटे रत्न आहेत. आणि त्यांनी माझं हे सत्कार नको म्हणालो तरी देखील पप्पा तुमचं शेवटचं हे करायचं म्हटलं. आणि मला जास्तीत जास्त सगळेजण सहकार्य करून माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कर्नाटक. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.